चाकणकरांची भूमिका अत्यंत चुकीची, आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती, कमीत कमी सांत्वन तरी करायला यायचं होतं, आरोपी पोलीस मिळालेले, तपासासाठी एसआयटी स्थापन करा, फलटणच्या पीडित कुटुंबियांची मागणी. फलटणमधील मृत तरुणीचं चारित्र्यहनन कशासाठी? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खडा सवाल, महिला आयोगाला काळीमा फासत असल्याची टीका. फलटण आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांची चौकशी करा, सुषमा अंधारे यांची मोठी मागणी. तुम्ही मला धमक्या द्या, मी आणखीन एक एपिसोड बाहेर काढेन, अंधारेंचा इशारा. महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी योग्य, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांची रोखठोक भूमिका. अजित पवारांपर्यंत राजीनाम्याची मागणी पोहोचवणार असल्याचं पाटील यांनी केलं स्पष्ट. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये. मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवरती निशाणा. जयश्री आगवणे आणि रणजितसिंह नाईक यांची ऑडिओ क्लिप समोर. पतीवरील खटला मागे घेण्याची आगवणेंनी केली विनंती. ऑडिओ क्लिप 2023 मधील असल्याची माहिती. निवडणुकीत कुणासाठी कोंबडा बकरा कापावा लागतो, कुणाला चपटी तर कुणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं, आमदार प्रकाश सोळंकेंचं वादग्रस्त विधान. आंदोलन स्थळी न जाता परसोडी या ठिकाणी रस्त्यातच बच्चू कडू यांचं आंदोलन. मोठी वाहतूक कोंडी, तर पंजाबच्या धर्तीवरती आंदोलन करणार, वर्षभर इथेच बसायची तयारी. उद्या दुपारनंतर रेल्वेही बंद करण्याचा बच्चू कडूंचा इशारा. माओवादी संघटनेला आणखीन एक मोठा हादरा. 45 वर्ष माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. प्रकाशवरती 1.5 कोटींचं होतं बक्षीस. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या बैजापूर ग्रामीण इथल्या प्रगती गायकवाड या तरुणीचा साखरपुडा लंडनमधल्या आशुतोष पुंड या तरुणाशी व्हिडिओ कॉलद्वारे पार पडला. वेळ आणि अंतराच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्ही परिवारांनी आधुनिक पद्धतीनं साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झाला हा साखरपुडा चर्चेचा विषय ठरलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये नदीपात्रातून रात्री बेरात्री अवैध वाळू उपसा होतोय. महसूल प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख अमोल खिल्लारींनी केलाय. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी खिल्लारींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत न मिळाल्यास परभणीमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या घटनेनंतर दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये नदीपात्रातून रात्री बेरात्री अवैध वाळू वाहतूक सुरू आहे असा आरोप शिवसेना तालुका प्रमुखानं केलाय. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. राज्यात कृषी बियाण्यांना विक्रीसाठी साथी ॲपच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आज राज्यभरात कृषी केंद्र चालकांनी सरकारविरोधात बंद पुकारला. ऐन रब्बीच्या तोंडावर कृषी केंद्र संचालकांनी हा बंद पुकारल्यानं मोठी अडचण निर्माण झाली. जळगावात बग बचाव समितीच्या नेतृत्वाखाली GS मैदानावर 2 तास धरणे आंदोलन करण्यात आलं. हजारो समर्थकांनी आंदोलनात शांततेत सहभाग घेतला आणि त्यानंतर निदर्शकांनी स्वतःहून पोलिसांकरवी अटक करून घेऊन जेल भरो आंदोलन यशस्वी केलं.
धुळे जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। बेचणीला आलेला कापूस मातीमोल झालाय, त्यामुळे आता तरी निसर्गानं कोप थांबावा अशी अपेक्षा शेतकरी करतायत। रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये उत्तर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। हवामान विभागानं आज रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आणि 2974 मच्छीमारी नौका किनाऱ्यावर परतल्या। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चावरून शिवसेना मनसेमध्ये संभ्रम असल्याची माहिती समोर येतेय। 1 नोव्हेंबरला मोर्चा निघणार आहे, मात्र यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये संभ्रम असल्याचं दिसतंय। मोर्चापूर्वीच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये मोर्चा कुठून निघणार यावरून संभ्रम असल्याचं चित्र निर्माण झालंय, कारण दोन्ही पक्षाच्या पोस्टरवर वेगवेगळी माहिती छापण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पोस्टरवर फॅशन स्ट्रीट पासून मोर्चा सुरू होईल अशी माहिती आहे, तर मनसेच्या पोस्टरवर हिंदू जिमखान्यापासून मोर्चा सुरू होईल असं छापण्यात आलंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? बऱ्याच दिवसांपासून 1 नोव्हेंबरच्या मोर्चाविषयी सांगण्यात आलं होतं, मात्र तो नेमका कुठून निघणार हा सवाल आहे। आपण पाहतोय की 1 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर त्यांना समर्थन करणाऱ्या इतर पक्षांचा एक मोठा मोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे मतचोरीच्या संदर्भात। मात्र या चोरीचा जो मोर्चा निघणार आहे त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून अधिकृतपणे हा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून सुरू होणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र असं असताना देखील हा मोर्चा मरीन ड्राईव्ह येथील हिंदू जिमखाना येथून सुरुवात होईल असे काही होर्डिंग जे आहेत ते मनसेकडनं ठाण्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यामुळे काहीसं संभ्रमाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे की हा मोर्चा जो आहे तो नेमका कुठून निघणार आहे, तो फॅशन स्ट्रीट या मार्गावरून निघणार आहे का मरीन ड्राईव्ह हिंदू जिमखाना येथून निघणार आहे, याबद्दल आता प्रश्न निर्माण झालेला आहे। आता मनसेचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचे जे नेते ते एकत्र पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले होते आणि कुठून मोर्चा निघणार या संदर्भात त्यांच्यामध्ये काहीसं एकमत झालं असल्याचं त्यांनी सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात रस्त्यांवरती मात्र वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे होर्डिंग आणि त्याचबरोबर वेगवेगळे लोकेशन म्हणजे कुठून मोर्चा निघणार याचं स्थळ जे आहे, ठिकाण जे आहे ते वेगवेगळं दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा मोर्चा नेमका कुठून निघणार याबद्दल अद्याप संभ्रम असल्याचं दिसून येत आहे। बरोबर आहे उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे। पंजाबच्या धर्तीवर आंदोलन करणार, वर्षभर इथंच बसायची तयारी आहे असं बच्चू कडू म्हणाले। उद्या दुपारनंतर रेल्वे ही बंद करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावित यांनी भाजपमध्ये घर वापसी केली। मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हिना गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे आणि भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनीही गावितांसोबत भाजपचं कमळ हाती घेतलं। राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी देगलूरमध्ये 30 माजी नगरसेवक, 4 माजी नगराध्यक्ष आणि 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे। पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांना समन्स बजावलंय। समीर पाटलांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला होता। त्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 7 नोव्हेंबरला होणार आहे आणि धंगेकरांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी नाही, कोणतीही तक्रार नसल्यानं चौकशीचा प्रश्नच नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। पुण्यातील HND जैन बोर्डिंग हॉस्टेलचा अंतिम निकाल 30 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे। गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं व्यवहार रद्द करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केलं जाणार आहे। प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार आहे। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये असा हल्लाबोल फडणवीसांनी केला।
खोटी कागदपत्र तयार करून आरोप केले जात आहेत असं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. कंत्राटदारांच्या याद्या करणारे आता मतदार याद्या मोजतायत. विरोधकांना आता पराभव दिसू लागलाय असा हल्लाबोल शिंदेंनी केला. कराडमध्ये जनशक्ती विकास आघाडीचे 2 माजी नगराध्यक्ष आणि 7 नगरसेवकांनी शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. कबूतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुंबईतील कबूतरखान्यांसाठी लोकांना त्रास होणार नाही अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन बीएमसीनं जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळानं केली.